हे नेते कोण आहेत साधारणपणे? तुमच्या पूर्वाश्रमीच्या म्हणजे पूर्वाश्रमीचे तुमचे सहकारी आहेत की विरोधी पक्षातले आहेत तुमच्या सध्याच्या? त्यातले पण काही लोक आहेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा आहेत. पण मग त्यांना मग तुम्ही वेळ जर तुमच्या सोबत होते मग त्यांना तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलायला का? कारण तिकडनं तर तुमच्यावरती टीकेचा भडीमार होतो. तुमच्याच पूर्वाश्रमीचे सहकारी असतील, तुमच्या घरातले काही लोक असतील, थेट मधला ही सगळं होत असताना तुमच्या पक्षावरही टीका झाली, तुमच्यावरही टीका झाली तिकडनं. मग तुम्ही का हातचं राखून बोलताय? ते त्यांचं काम आहे. त्यांना टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काय राहिलं नाही. आम्ही जर नुसतं त्यांच्यावर टीका करत राहिलो तर महाराष्ट्राच्या खऱ्या अडचणींवर कोण बोलणार? आम्ही आज खऱ्या अडचणींवर बोलण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत. आणि राजकीय द्वेषातून येत्या काळामध्ये जर आमच्यावर कुणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर मग इतर डॉक्युमेंट जे आमच्याकडे आहेत त्याच्यात अधिकचे डॉक्युमेंट मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते योग्य वेळेस आम्ही दाखवू. हा इशारा म्हणायचा का रोहितजी? नाही, आम्ही इशारा देणारी माणसं कुठे आहेत? आम्ही अजून लहान आहोत, बच्चे आहोत. आम्ही प्रामाणिक आहोत. प्रामाणिक पद्धतीने फक्त आम्ही एक स्टेटमेंट दिलं, त्याच्या व्यतिरिक्त मी काय बोललेलो नाही. बरं, हे बच्चा तुम्ही आता उल्लेख केलाय, हे बच्चा मंडळांबद्दलच आहे का? नाही, बघा, मला याच्या आधी काही लोकांनी लहान मुलगा बोलला, काय अनुभव नाही. आणि मी माझ्याबद्दलच बोलतो असं नाही. मी आता 38 वर्षाचा एक आमदार आहे आणि माझ्या वयाचे अनेक आमदार आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत. तुम्ही युवांवर जर वयाच्या बाबतीत आक्षेप घेणार असेल तर त्याचा कुठं ना कुठं तरी आम्ही विरोध करणार. पण विरोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही आम्हाला लहान म्हणत असाल, बच्चा म्हणत असाल तर लहान मुलांची एक खासियत आहे की लहान मुलं हे प्रामाणिक असतात आणि आम्ही प्रामाणिक पद्धतीने लोकांचे मुद्दे मांडत आहोत आणि मी लढत राहू. त्यामुळे हे जे कोणी अनुभवातून मोठे झालेले लोक आहेत, ज्यांना अनेक पदं मिळाली, त्यांच्यामध्ये सत्ताचा अहंकार असू शकतो. ते आमच्याबद्दल जे बोलायचं ते बोलत राहतील. पण तेच नाही, आता मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, आता उगाच काय ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं. अजित पवार म्हणाले त्याच्याबद्दल, तुमच्याबद्दल विचारलं तेव्हा की रोहित अजून बच्चा आहे. तुमचं म्हणणं आहे की त्यांच्या अनुभवातून ते बरेच शिकलेले आहेत. स्पष्टपणे तुम्ही तरी त्यांचं नाव घेत नसला तरी त्यांच्याकडनं आलेली ही टीका होती. एकीकडे अजित पवार म्हणतात रोहित पवारांकडे अनुभव नाही, बच्चा आहे. दुसरीकडे म्हणतात, दुसरीकडे तर शरद पवार रिटायरच होत नाहीत. अजितदादा मित्रमंडळाच्या अनेक नेत्यांनी माझं वय काढलेलं आहे. भाजपच्या अनेक लोकांनी माझं वय काढलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे की रोहित पवार बाजूला ठेवा, पण वयावर तुम्ही आक्षेप का घेता? माझं वय 38 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण 60% आहोत माझ्या वयाची लोक. तुम्ही सगळ्यांच्याच कर्तृत्वावर आक्षेप घेत आहात का? या वयामधले असणाऱ्या युवांना काहीच जमत नाही का? मग आमचा फक्त उपयोग इलेक्शनच्या पुरता, इलेक्शनला तुम्हाला निवडून देण्यासाठी फक्त करायचा का? त्यामुळे रोहित पवारला इगो नाही, पण रोहित पवारला वाईट याच्यासाठी वाटतं की आमच्या वयाच्या लोकांवर तुम्ही आक्षेप घेता, हे आम्हाला योग्य वाटत नाही. युवांना कमी समजू नका, एवढं सगळ्या नेत्यांना आम्ही विनंती करतो. पण मग अजित